मी तर म्हणेन खांडीची पाडा टीमनं ज्या ज्या वेळेस टॉस पडतो त्या वेळेस सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांचा बऱ्याचशा मॅचमध्ये त्यांनी घेतला आणि तो निर्णय सार्थक देखील ठरवला. त्यामुळं 2-3 मॅचमध्ये आपण पाहिलं की टॉस जिंकल्यानंतर संघानं खऱ्या अर्थानं बॅटिंग स्वीकारली आहे. पुन्हा एकदा 2 षटकाची मॅच आपण पाहतोय. सामना होईल सुरुवात बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज कायरा 11 संघ जैतूच्या वाडी संघाकडून क्रिश. डेफिनेटली आपण पाहतोय दीपक 2 मॅच मध्ये फ्लॉप आहे. दोन्ही मॅच मध्ये 0 वरती तो बाद झालेला. निराशा आहे चेहऱ्यावरती, परंतु आज ही ती खरी वेळ आहे हिरो बनण्याची. संघाने पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास आणि त्या विश्वासाला स्फोट आघात केलाय त्यानं. दोन्ही मॅच मध्ये जरी 0 परंतु इथं हिरो बनण्याची संधी आणि पाठवलंय थेट बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडं. मॅक्सिमम 7 धाबा न मात्र पुन्हा एकदा आघात केलाय, स्वागत केलाय गोलंदाज क्रिश. चला मॅच बॉल आलेला आहे. क्या बात आहे. घुटना वाकवला. या क्षणाला षटकार येत नव्हते, परंतु मागच्या दोन्ही मॅच मध्ये जो खेळाडू फ्लॉप होता संघानं विश्वास का दाखवला माझ्यावरती असं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना आपण पाहतोय. दिलीपला फटका चांगला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. क्रिस देखील एक चांगला गोलंदाज आहे. आपण पाहतोय सर सतल पातल बांधाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती षटकारानंतर तोही वापसी करतोय. 2 षटकाची मॅच आहे, त्यामुळे इथून खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन खांडीचा पाडा संघ विचार करत असं 25 ते 30 धावेपर्यंत पोहोचणं. इट इज बाईट बॉल. लेग स्टंपला मिस करत होता, वेग होता या चेंडूवरती, परंतु दिशा थोडीशी खराब राहिली आहे आणि इथून पंचांचा इशारा येतो बाईट बॉल. अतिरिक्त एक्स्ट्राच्या धाबा आता कुठेतरी अडीगणी खर्च करतायत. सात धाबा आपण पाहतोय धावफलकावरती. अगदी शांत गतीनं सुरुवात पाहायला मिळते. यावेळेचा बॉल सरळ सल्ला बीट करत या ठिकाणी फलंदाज दिलीपला आणि इथून देखील आलाय अजून एक डॉट बॉल. क्रिशला आपण पाहतोय. क्रिशचा विचार केला सातत्यानं हा देखील चांगला गोलंदाज आहे. अगदी षटकारानंतर वापसी त्यानं देखील फार चांगली केली आहे. व्हॉट डिलिव्हरी, परफॉर्म डिलिव्हरी. अगदीच स्टंपच्या जवळून चेंडू चाललाय. स्टंपला जणू काही ब्रश करत चालला. फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सलक्ष 2 चेंडू त्यानं 3 चेंडू या ठिकाणी डॉट फेकलेत, एक बाईट फेकल्यामध्ये. त्यामुळे इथून जो षटकार टोकला होता दिलीपनं, बाखड विकेट किपरच्या माध्यमातून झाले चूक. सरळ चेंडू चाललाय लॉंग स्टॉप वरून नॉन स्टॉप सीमा रेखा पार. 4 धाबा या ठिकाणी. सर बॅटकट आहे ना? यस डेफिनेटली बॅटला ब्रश झालाय, त्यामुळे इथून 4 धाबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि या 4 धाब्याच्या मदतीनं खांडीचा पाडा संघ जाऊन पोहोचतोय आता 11 या धाबा संख्येवरती. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. क्रिशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. अगदी आज चौकार जो गेला ना खऱ्या अर्थानं तो फार महत्वाचा असेल. क्रॉस द बॅटनं या ठिकाणी केला. पुन्हा एकदा त्या ठिकाणी चूक झाले. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि इथून दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जात आहे. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी समाप्तीचा इशारा पंच त्या ठिकाणी करतायत. पहिला ओव्हर मध्ये एक षटकार, एक चौकार, एक डबल, त्यानंतर एक अव्वंतर व्हाईट बॉल पण देखील आपण पाहिला. मला एकूण धाबा संख्या बनली पहिल्या ओव्हर मध्ये ती 13 धाबा. चला टीम मीटिंग करू नका प्लीज, विनंती असेल. 13 बनलात, अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये आता किती बनला जाते हा प्रश्न असेल. पवन वाघला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये फार चांगली गोलंदाजी राहिली होती पवनची. अगदी सातत्यानं आपण उल्लेख केला की त्या लिंक मध्ये फार चांगली गोलंदाजी
आपण त्याची पाहायला मिळाली होती, परंतु त्या इंटक्शन जर कदाचित गोलंदाजी केली या षटकामध्ये तर 20च्या आतमध्ये रोखलं जाईल. परंतु पवन वाघ आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये कृष्ण 13 धाबा त्यानं खर्च केला, परंतु या षटकामध्ये धाबा आता रोखण्याचा प्रयत्न असेल. पवन वाघचा हा चेंडू लेग स्टंपला 20 करत चाललाय. अगदी पडल्यानंतर अतिरिक्त वलन देखील प्राप्त केला आणि त्यामुळे इथून पंचांनी दंडित केला. आता बाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी केला जातोय. डेफिनेटली फिल्डिंग टीमनं आता पंचांचा निर्णयाला चॅलेंज केलाय बाईट साठी. तर इट इज बाईट बॉल कॉल. या ठिकाणी बाईट बॉलचा इशारा येतोय तिसऱ्या पंचांचा देखील. डेफिनेटली आता फिल्डिंग करणाऱ्या टीमनं आपला DRS देखील गमावलाय. शॉर्ट पिच बॉल हुक केलंय, जागा बनवली, परंतु अगदीच मिड विकेट आणि लॉ शॉर्ट फाईन लेगच्या मध्ये आज झेल कॅरी केला जातोय आणि पहिला धक्का या ठिकाणी दिला जाईल खांडीची पाडा टीमला. फलंदाज होईल आकाश या चेंडूपती बाद. फिल्डिंग लावून घ्या लगेच. पवन वाघ कमबॅक करतोय या षटकावरती. अगदी आपण उल्लेख केला होता की आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये फार चांगला खेळ त्याचा आपण पाहिला आणि तोच पवन आता सध्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी लढतोय मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेस देखील फार चांगला वेग 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 आणि वेगच पाहायला मिळतोय. पवन वाघ मैदानाच्या आतमध्ये आता बागासारखा धाडतोय मैदानाच्या आतमध्ये. लावडले अपील आपण पाहतो विकेट किपरच्या माध्यमातून. बघा जर विकेट असेल तरच अपील करा. प्रत्येक बॉल वरती तुम्ही अपील केलाय तर कदाचित इथून पंचला थोडासा गुमराह केला जात आहे. त्यामुळे ज्या वेळेस जर बॅटची कडा असली तरी पंच तुम्हाला इथून थोडस कन्फ्यूज करतील. त्यामुळे ज्या वेळेस बॅटकड असेल त्याच वेळेस अपील. परंतु या वेळेस काय घडलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 तिगाडा आणि काम बिगाडा. सगळे बॉलकडे पाहतच राहिले, परंतु त्या पाहता पाहता तब्बल 3 धाबा इथून खांडेच्या पाडा संघानं पळून काढल्यात 38 सर्कल मध्ये. काय बात आहे, जबरदस्त. गुड बिटवीन द रनिंग, आखो आखो में इशारा. बरंच काही घडलं या चेंडूवरती. पवन चांगली गोलंदाजी केली, परंतु इथून थोडस चुका शत्रुशिखरच्या माध्यमातून राहिल्यात. पंचांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग झाली त्या ठिकाणी. स्टंपला लागलेत का? हेच डेफिनेटली मला वाटलं पंचांचा पाला अडलं की काय, परंतु स्टंप हिटिंग झाले त्या ठिकाणी, त्यामुळे इथून धाबा वाचल्यात. कदाचित इथून मी तर म्हणेन 1 ते 2 धाबा या ठिकाणी रोखल्यात. स्टंप हिटिंग त्या ठिकाणी झाले. पवनला आपण पाहतोय, पवनचा हा बॉल बॅटला ब्रश करत चला सरळ एसटी रक्षकाचा वेध आणि अजून एक विकेटचं पतंग. कमबॅक काय असतं, नियंत्रित गोलंदाजी काय असते, पवन वाघ सांगत असताना अजून एक धक्का दिलाय खांडीच्या पाडा टीमला. फलंदाज दीपक होतोय या चेंडूवरती बाद. बात आहे, पवन फक्त 4च धाबा खर्च केल्यात आणि त्यात सुद्धा मिस फील्डच्या जर तिथे 3 धाबा आल्या नसताना तर कदाचित फार चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यानं केले. 5 मध्ये 4च धाबा, 17 धाबा आहेत टीमची टोटल धाबा संख्या. 13 पहिल्या ओव्हर मध्ये बनला होत्या, या ओव्हर मध्ये 4 खर्च केलेत आतापर्यंत. पवननं फार चांगलं षटक आणि आज सामना जर जिंकला ना, मी तर म्हणेन कायरा 11 जैतूची पाडी संघाने, तर कदाचित हे जे षटक आहे निर्णायक एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो या सामन्यामध्ये. फार चांगली गोलंदाजी पवन वाघची. सुरुवातीला धाबा खर्च केल्या होत्या कृष्ण, परंतु या षटकामध्ये अगदी कंजूसमय गोलंदाजी आपल्याला पवन वाघची पाहायला मिळते आहे आणि कुठेतरी धाबा रोखल्यात या षटकामध्ये. तर इम्पॅक्ट पडू शकतो या मॅच मध्ये. हा चेंडू जर डॉट आला ना, कदाचित
तर मग आव्हान थोडस सोपं असेल, परंतु वाढवा बॅटना फटका फसलाय की जाईल, परंतु फलंदाज जाईल यावेळेस मात्र डगआउटच्या दिशेनं. आणि अजून एक धक्का खांडीची पाडा टीमला. बॅट्समन या वेळेस होतोय बाद आणि पहिला इनिंगचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहतोय स्क्रीनवरती 17, येणारे 12 बॉल आणि विजयासाठी कायरा 11 जैतूची वाडी टीमला बनवावे लागतील त्या 18 धाबा. चला लगेच या मैदानाच्या बाहेर आणि आपण विनंती करूया कांडीची पाडा टीमला की आपण मैदानाच्या दिशेनं लगेच या ठिकाणी दाखल व्हायचंय. आता गावदेव भिंगार संघ देखील वेट करतोय कुठला संघ आमचा संमित असेल, परंतु अगदी सामना अजूनही दोन्ही संघाला आपण पाहतोय दोन्ही संघांकडे बॅलन्स असेल. 50-50 सामना आहे या क्षणाला. या 18 धाबा जर का आपण या खेळपट्टीचा विचार केल्यानंतर तर फार कठीणही नाही आणि फार मोठ्याही नाही आहेत, परंतु जर तुम्ही संयम बाळगला ना, शांत दिमागानं या धाबांचा पाठलाग केला तर कदाचित या धाबा इथं बनवू शकतात. पण प्रत्येक बॉलवरती जर तुम्ही आक्रमण किंवा प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला तर कदाचित इथून हा सामना तुमच्या अंगलात येऊ शकतो. ज्या चुका खांडीचे पाड्या संघाने केल्या त्या चुका जर जैतूची वाडी संघानं कदाचित कायरा 11 जैतूची वाडी संघाने जर केल्या तर कदाचित हा सामना त्यांच्यापासून लांब होत जाईल. परंतु संयमी क्रिकेट जर दाखवला, अगदी सिंगल डबलला प्राधान्य, एखादा खराब बॉलवरती मोठा फटका, तर शांत दिमागनं जर आज सामना जर खेळला तर नक्कीच या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. सलामीची जोडी आपण पाहतोय पवन वाघ आणि त्याच्या सोबतीनं आता फलंदाज अजित. एक चेंडू आहे पंचांकडं आपण पाहतोय अगदीच समोरच्या दिशेनं अगदी फार चांगली झाडी आपल्याला पाहायला मिळतंय. थंडमय वातावरण, मैदानाच्या चोपेर साईडला हिरवीगार झाडी आणि त्यामुळे आता दुःख देखील आता मैदानाच्या आतमध्ये थोडं थोडं आपल्याला वाटायला लागलंय. पण पाहतोय की नेरे बांगणी अगदीच या गावाच्या अगदी कुशीमध्ये दडलेलं ऐतिहासिक मैदान आणि या मैदानावरती आपण पाहतोय की क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. थंडीच्या वातावरणामध्ये अगदी या ऐतिहासिक मैदानावरती आपण पाहतोय की क्रिकेटचा आनंद घेत असताना सगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. करूया आपण सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. पवन वाघ होतोय स्ट्राईक एंडवरती तयार आणि गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज दीपक बॉलिंग ट्रॅकवरती. फर्स्ट बॉल 3-2-1. दुसऱ्या डाबाला होईल सुरुवात. पवन वाघचा हा धमाका चाललाय लॉंग ऑफच्या दिशेनं, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले लॉंग ऑन वरून आणि सरळ चेंडूला उचल फेक केली जाते. त्या अगोदर या चेंडूवरती मिळते सिंगल धाव. या सिंटेक्शननं पवनला खेळावं लागेल, कारण इथून जर तुम्ही मोठे फटक्यांचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी बॉल देखील डॉट होतील, विकेट देखील, आणि त्याचा इन्फॅक्ट पडणार आहे. त्यामुळे इथून तुम्ही जेवढा सिंगल डबलला प्राधान्य द्याल, सामना डीपमध्ये नेण्याचा प्रयत्न कराल, तेवढा दबाव समोरच्या टीमवरती असेल. डॉट 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 पर्सेंट कमी करावे लागतील आणि इथून मात्र लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर चेंडू होता. पंचांनी त्याला बाईट घोषित कराय, परंतु इथून आता फिल्डिंग करणाऱ्या टीमनं त्याला चॅलेंज केलाय आणि इथून नक्कीच आमच्या टेक्निकल रूम मध्ये पुन्हा एकदा हा निर्णय सोपवला जातोय व्हाईट बॉल साठी. इट इज द व्हाईट बॉल. जो पंचांचा निर्णय जो होता तो कायम पाहायला मिळतोय. अगदी योग्य तो निर्णय पंचांनी पण पोहोचवला, परंतु आता फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह गमावलेला आहे. त्यामुळे इथून कायरा 11 जैतूची पाडी टीमकडे आपला रिव्ह बाकी आहे.
आणि इथून आलाय हा डॉट बॉल. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 2 धाबा धावपटल्यावरती. एकूण 12 मध्ये 18चा पाठलाग करायचा होता. आतापर्यंत 2 चेंडू फेस केलं त्या ठिकाणी 2 धाबा धावपटल्यावरती आहेत. हो याही वेळेस सरळ चालला बीट करत खेळाडूला आणि अजून एकाला डॉट बॉल. डॉट % कमी करावे लागतील तरच हा सामना मी तर म्हणेन अगदीच या ठिकाणी बॅलन्स राहील. प्रत्येक बॉलवरती जरी सिंगल धाब आली ना तरी सामना डीप मध्ये जरूर पाहायला मिळेल, परंतु डॉट चेंडू कमी प्रमाणामध्ये खेळावे लागतील. क्रॉस बॅटना शॉट फाईन लेगला चेंडू अगदीच फिल्डिंग फार चांगली त्या ठिकाणी झाली आहे. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न मिळणार नाहीये आणि पवन बाग न मात्र इथून स्ट्राईक स्वतः जवळ ठेवण्याचा प्रयत्न होता. फलंदाज होईल यावेळेस बाद. कैरा 11 जैतूची वाडी टीमला हा पहिला धक्का. नवीन फलंदाज विनोद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी डॉट चेंडू बरेचसे खेळले होते फलंदाज आपण पाहिलं होतं अजितनं आणि तोच प्रेशर त्याच्यावरती होता आणि त्यामुळे इथून आता त्यानं विकेट देखील आपली गमावली आहे आणि हा पहिला धक्का इथून लागला जातोय. 3 वरती हा पहिला धक्का आपण पाहतोय. पवन बाग वरती आता संपूर्ण संघाची धुव्वा संकट मोचक बनावा लागेल. पवन बागला आता मैदानाच्या आतमध्ये क्षमता आहे. ओ यावेळेसचा बॉल लाईन चेक करावी लागेल आणि तिसरे पण या ठिकाणी आपण पाहतो मेन पंचांच्या भूमिकेमध्ये व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी आपल्या ऑफिशियल करतायत आणि इथून देखील हा एक्स्ट्राची धाब आता आपल्याला पाहायला मिळते. एकूण टीमची टोटल धाबा संख्या 4 वरती 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 मध्ये 4 बनलेत परंतु एक विकेट देखील अजितची गमावली आहे. कायरा 11 जैतूची वाडी संघानं. पवनचा हा फटका चांगला आहे, प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा स्ट्रोक होता परंतु एकच धाब आई बॉल वरती येते. फार चांगली गोलंदाजी. खांडीचा पाडा संघ असा संघ आहे ना तो कधी सामना सोडणार नाहीये. त्यांनी बरेचसे मॅचेस बॉलिंगच्या जोरावरती जिंकलेत त्यामुळं असे सामने त्यांना ठाऊक आहे की नेहमीच शेवटच्या बॉलपर्यंत जातात. डीपमध्ये नेण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. हा फटका देखील चांगला आहे. उंच गेला एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न थ्रो डेंजर झोन मध्ये झाला आणि इथून देखील मिळल्या जातील 2 धाबा. स्ट्राईक पुन्हा एकदा पवन कडे राहील. शेवटच्या बॉलवरती आला 2 आणि टीमची टोटल धाबा संख्या जाऊन पोहोचली 7 वरती. येणारे चेंडू शिल्लक असतील 6 आणि विजयासाठी आता बनवावे लागतील त्या 11 धाबा. 6 मध्ये 11 समीकरण असेल परंतु जोपर्यंत पवन मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत पाठीराखांच्या अपेक्षा फार मोठ्या असतील. पवन जोपर्यंत आहे ना तोपर्यंत या धाबा कशाही रीतीनं मी तर म्हणेन बनतील, परंतु जर इथून सामना जिंकायचा असेल खांडीची पाडा टीमला तर कदाचित इथून पवन बागला बाद करणं फार महत्वाचं राहील. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय आकाश चालत बॉलिंग ट्रॅक वरती. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अगदीच यामधून जो संघ जिंकेल तो थेट क्वालिफायर अर्थातच गावदेव भिंगा संघासोबत खेळेल. पवन बागचा हा फटका सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न थ्रो अगदीच या ठिकाणी फार चांगला पाहायला मिळतोय आणि अजून एक विकेटचं पतंग. पवन बाग आता जास्त काळ स्ट्राईक स्वतः जवळ ठेवण्याचा प्रयत्न जरूर करेल आणि तो समीकरण असेल 5 चेंडू मध्ये 10 धावा संख्येचा. 5 चेंडू 10 धावा. या मॅच मध्ये एखादा बिग हिट तरी हवा आहे पण तो कधी येणार हा प्रश्न सगळ्यांना असेल. 5 मध्ये 10 ची गरज आहे परंतु पवन बागनं या ठिकाणी मी तर म्हणेन सामना डीप मध्ये नेण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली जाते. फिल्डिंग अप्रतिम राहिली आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी वेगाने चेंडूवरती आलाय आणि तिथून मात्र फक्त एकच धाव या ठिकाणी या चेंडूवरती
शेवटचे 4 चेंडू 9 धावा संख्येची गरज. 4 चेंडू 9 धाबा. सामना अगदी फार रफ आणि टफ पाहायला मिळेल कारण सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल यामध्ये तीळ शंका नाही आहे. 4 मध्ये 9 धाबा, एखादा बिग हिट. पुन्हा एकदा या ठिकाणी देखील स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न पवन बागचा पाहायला मिळतोय. हा चेंडू आला डॉट बॉल आणि समीकरण आता बदललं जात आहे. 3 मध्ये 9 धावा संख्येची गरज. समीर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समीरला आपण पाहतोय क्रमांक 5 वरती. हो आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी आपटी बाम सारखा चेंडू आपटला खेळपट्टीवरती आणि त्यामुळे अतिरिक्त भुसडी गती प्राप्त करत सरळ फलंदाजाला बीट केलं होतं. पवनचा हा बॉल चाललाय अगदी नॉन स्टॉप वरून नॉन स्टॉप. अगदी या सामन्याला जीवित ठेवणारा आज चौकार पाहायला मिळतोय. पवन बागच्या बॅट मधून आलाय. निर्णायक क्षणी याचा 4 धाबा. क्या बात आहे. चौकाराची नितांत गरज होती आणि ती गरज भागवली आहे हा चौकारानं. शेवटच्या आता 2 चेंडू आणि 5 धावा संख्येची गरज. सामना अगदी आता दोन्ही बाजूनं पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच. प्रेक्षकांना देखील जशी मॅच हवी होती तसा सामना मैदानाच्या आतमध्ये. पवन बाग मी उल्लेख केला होता पवनचा की जोपर्यंत पवन आहे तोपर्यंत अशा या पल्लवीत असतील त्या कायरा 11 जैतूची वाडी संघाचे. बॅटची कडा आणि इथून या क्षणाला ही महत्वाची विकेट. पवन बाग बिग विकेट गॉन. चला नवीन बॅटर पाठवा. आता षटकार इथून कदाचित षटकारच हवाय. सामना जिंकायचा असेल तर 6 षटकारच मारावं लागेल. 5 धावा. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे इथून कंपल्सरी तुम्हाला षटकारच मारावा लागेल. 1 चेंडू आणि 5 धावा संख्येची गरज आहे. अंकुश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पवन बागचा या चेंडूवरती जर सिंगल जरी आले असते ना तरी शेवटच्या बॉलवरती काही घडलं असतं परंतु 1 चेंडू आणि 5 धावा संख्येची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये खांडीची पाडा संघाने हा सामना कुठेतरी आता जरूर आपल्या बाजूने फिरव कारण या क्षणाला षटकार बसणं फार कठीण आहे. थंडी वाढली आहे. दमट खेळपट्टी झाली. बॉल बॅटवरती येत नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये हा डॉट बॉल या ठिकाणी सर डिसिशन डॉट बॉल आहे का? येस सर डेफिनेटली. बॅटिंग करणाऱ्या टीमनं या निर्णयाला चॅलेंज केलाय. डॉट बॉल आहे परंतु इथून बॅटिंग करणाऱ्या टीमनं इथून चॅलेंज केलाय या निर्णयाला. चला इट इज अ फेल डिलिव्हरी. डॉट बॉल आहे आणि इथून सामना जिंकलाय तो खांडीची पाडा संघाडा. हार्डलक टीम कायरा 11 जैतूची पाडी. फार चांगला संघर्ष राहिला परंतु मिस स्पीडमुळे कुठेतरी एक्स्ट्रा धाबा ज्या गेल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये देखील क्रिसच्या तब्बल 13 धाबा पवन बागनं कमबॅक केलं होतं परंतु तिथे देखील थोडीशी मिस फील्ड झाली त्यामुळे एक्स्ट्राच्या 4 ते 5 धाबा ज्या होत्या आणि त्याच धाब्यानं कुठेतरी सामना त्यांच्या हातातून निसटला आणि या सामन्यामध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलंय. चला गावदेवी भिंगार संघाचा कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात असेल आता खांडीची पाडा. दोन्ही टीम्स कॅप्टन